सन्माननीय सभापती महोदय, 260च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। सन्माननीय सभापती महोदय, खरं तर राज्यातलं महायुतीचं सरकार, राज्याचे विजनरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे। म्हणजे खरं तर विजनरी नेतृत्व काय असतं हे आदरणीय देवाभाऊंकडे आणि त्यांच्या कार्यशैलीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजतं। आणि त्यामुळे खरं तर गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून अंत्योदयाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी काम करणारं सरकार या ठिकाणी काम करतंय। खरं तर दावोस इथे झालेलं जे समिट आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं कर्तृत्व दाखवण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि 30 लाख कोटींपेक्षा जास्तची गुंतवणूक राज्यात आपण आकर्षित करू शकलो, मला वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठीच खरं तर अभिमानाची गोष्ट आहे। शेवटी राज्याचा हा गाडा यशस्वीपणे हाकताना ज्या पद्धतीनं घर चालवताना, कुटुंब चालवताना त्या पित्याला चिंता असते की माझं घर जर व्यवस्थित चाललं पाहिजे तर मला माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती ही मजबूत केली पाहिजे, त्यासाठी 2 पैसे मला कमवून आणावे लागतील ही चिंता त्या बापाच्या हृदयात मनात कायम असते। त्याच पद्धतीनं या राज्याचा बाप म्हणून, पिता म्हणून, पालक म्हणून मुख्यमंत्री त्या भूमिकेत जेव्हा असतात तेव्हा देवाभाऊंच्या माध्यमातून हे करार यशस्वीपणे करून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून 30 लाख कोटींपेक्षा जास्तची गुंतवणूक ही या ठिकाणी आणण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। जेव्हा FDIच्या माध्यमातून आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येते तेव्हा त्या माध्यमातून आपल्याकडे उद्योग तर येतातच, त्या भागाचा विकास तर होतोच, त्यामध्ये अनेक प्रकारच्या नोकऱ्यांच्या संधी सुद्धा उपलब्ध होतातच, पण त्याचबरोबरीनं त्या भागामध्ये छोटे मोठे व्यवसाय आणि अनेक स्टार्टअप्स यांना सुद्धा चालना मिळण्याचं काम होतं। एक मोठी इकोसिस्टम या माध्यमातून उभी राहत असते। आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं या 30 लाख कोटीची गुंतवणूक या भागात येते, आपल्या राज्यात येते, खरं तर 18 देशांमधून ही गुंतवणूक जेव्हा आपल्याकडे येणार आहे तेव्हा एक प्रकारे आपला महाराष्ट्र हा आता गुंतवणुकीसाठीचा पॉवर हाऊस त्या ठिकाणी होताना दिसतोय। नंबर 1चं FDI मध्ये FDI आकर्षित करण्यासाठीचं राज्य, उद्योगांना आमंत्रित करणं, उद्योगांना चालना देणं यासाठीचं 1 नंबरचं राज्य म्हणून आज आपण उदयाला येतोय। शेवटी जेव्हा $5 ट्रिलियन इकॉनॉमी असली पाहिजे यासाठीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्या ठिकाणी काम करतायत। त्या ठिकाणी परदेशातली गुंतवणूक संपूर्ण देशात यावी यासाठीचा त्यांचा सातत्याने प्रयत्न आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आपल्या राज्यातही आपले मुख्यमंत्री त्या ठिकाणी FDI आपल्या राज्यात जास्तीत जास्त यावा यासाठीचा प्रयत्न करतायत। आणि मला या ठिकाणी सांगताना खरं तर आनंद होतो की ही जी काही 30 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार आहे, येऊ घातलेली आहे, त्यातली 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक ही ज्या भागातून मी येतो त्या पनवेल पेण तालुक्यामध्ये ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होणार आहे। आणि त्यामुळे पेण ग्रोथ सेंटर असेल किंवा या संपूर्ण भागामध्ये होणाऱ्या इनोव्हेशन सिटी असेल, एज्यू सिटी असेल, मेडी सिटी असेल, अशा प्रकारचे प्रकल्प असतील, एका प्रकारे 3ऱ्या मुंबईची झालेली ही घोषणा खरं तर इथल्या भागातल्या सगळ्या मंडळींसाठी ही एक महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे खरं तर या सरकारने या पूर्ण रायगड जिल्ह्याला पनवेल तालुका, पेण तालुका, उरण तालुका याला खरं तर भरभरून दिलेला आहे। म्हणजे एका बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा प्रकल्प दिला, अटल सेतूपासून कनेक्टिव्हिटी देऊन मुंबईचं हे नवी मुंबईपासून पनवेलपासूनचं अंतर त्या ठिकाणी कमी केलं गेलं, त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं बंदर JNPTच्या रूपानं आम्हाला मिळालेलं आहे, अनेक डेटा सेंटर्स या भागामध्ये येत आहेत, एका बाजूला नैनासारखा प्रकल्प येऊ घातलेला आहे। आणि त्यामुळे या सगळ्या भागाचं जे काही भौगोलिक महत्त्व आहे ते महत्त्व या निमित्तानं खूप वाढतंय आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या संधी या भागामध्ये तयार होत आहेत। आणि त्यामुळे खरं तर मी सरकारचं यासाठी अभिनंदन करतो की मुंबईचं एका दृष्टीने होत असलेलं सॅच्युरेशन आणि त्यामुळे या सगळ्या भागाला जर का MMR रिजनमध्ये शिफ्ट करायचं असेल तर त्याला रस्त्यांच्या जाळ्याने जोडलं पाहिजे। आणि त्यामुळे अटल सेतूमुळे मुंबईचं अंतर आता हे नवी मुंबईपासून अगदी 20 मिनिटावर आलेलं आहे। आणि त्यामुळे या सगळ्या भागामध्ये जी काही रोजगाराची संधी उपलब्ध होते, म्हणजे जेव्हा रायगड जिल्ह्यातला इंटेरियर भाग, ग्रामीण भाग, कोकणाचा सगळा पट्टा यामध्ये आमच्या युवा वर्गाला रोजगारासाठी, नोकऱ्यांसाठी मुंबईवरती अवलंबून राहावं लागतं, हा आजपर्यंतचा इतिहास आहे। मोठ्या संख्येने कोकणातली आमची सगळी मंडळी
चाकरमानी नोकऱ्यांसाठी मुंबई स्थायिक होत आहेत. हे एक मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय. पण या कोकणाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. या कोकणाला टुरिझमच्या माध्यमातून तर विकसित केलंच गेलं पाहिजे, पण त्याचबरोबरीने या कोकणाला जर का आपण पर्यायी अर्थव्यवस्था उपलब्ध करून देऊ शकलो तर इथल्या भागातल्या लोकांचं कल्याण होईल. या पवित्र हेतूने राज्यातले मुख्यमंत्री देवाभाऊ त्या ठिकाणी काम करतात आणि त्यामुळे निसर्गाने या कोकणाला भरभरून दिलेलंच आहे. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा दिलेला आहे. त्यामुळे त्या प्रकारचे उद्योग तर ह्या भागात येतातच आहेत, पण त्याचबरोबरीनं या कोकणामध्ये आता टुरिझम बरोबर याला लॉजिस्टिक हब म्हणून डेव्हलप करण्याचा जो प्रयत्न सरकारने केलेला आहे, हा प्रयत्न ते करतायत. खरं तर हे कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे खरं तर एका बाजूला ह्या सगळ्या भागाचा होत असलेला विकास, त्यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो. पण त्याचबरोबरीनं मी काही अपेक्षा ह्यात व्यक्त करतो की ज्या पद्धतीने ही तिसरी मुंबई येते, पेन ग्रोथ सेंटरची स्थापना होते, त्या माध्यमातून इथे विकास होणार आहे. या सगळ्या भागामध्ये हा विकास करताना इथल्या भागातल्या जे काही शेतकरी आहेत त्यांना विश्वासात घेऊन आपण हे प्रकल्प त्या ठिकाणी समोर नेले पाहिजेत. दुर्दैवानं असं होतं की सरकारची भूमिका आणि भावना ही प्रामाणिक असते, जनसामान्यांच्या कल्याणाची असते आणि त्यामध्ये इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी, त्याचे अधिकारी मात्र थोडासा संघर्ष तयार होईल अशी भूमिका ठेवतात. ज्या पद्धतीनं नैना प्रकल्प त्या ठिकाणी पनवेल भागामध्ये आज तयार होतोय, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे, एक लँडमार्क प्रोजेक्ट तो असणार आहे. पण त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद आणि संपर्क योग्य पद्धतीने न झाल्यामुळे उगाच त्या प्रकल्पाला दिरंगाई होते, चालना मिळायला पाहिजे ती मिळत नाहीये. काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी केल्यामुळे त्या विषयाला उगाच उशीर होतोय. तो उशीर खरं तर टाळता आला असता. आता नव्याने जेव्हा ही तिसरी मुंबई होते, याची इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी जी कोणी असेल, कदाचित ती MMRD असेल, तर त्यांच्या माध्यमातून खरं तर प्लॅन ऑफ ॲक्शन हा खूप स्पष्ट असला पाहिजे. त्याचं जे काही प्लॅनिंग होईल ते खूप स्पष्ट असलं पाहिजे आणि त्यात 3-3 वेळा बदल होता कामा नये. जसं नैनाचा प्रकल्प आला तेव्हा त्याच्यामध्ये 3-3 वेळा त्यांच्या प्लॅनिंगमध्ये चेंजेस झाले आणि त्यामुळे त्याची झळ कोणाला बसली तर ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना बसली. त्यामुळे या विषयामध्ये जर का आपण त्या शेतकऱ्यांना विश्वासात त्या अधिकाऱ्यांनी घेतलं तर राज्याच्या सरकारचं, या महायुती सरकारचं जे ध्येय आणि धोरण आहे, जनकल्याणाच्या धोरणातून हे सरकार त्या ठिकाणी काम करतंय, ते लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल. त्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी खोडा घालता कामा नये, हा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यासाठीच्या ज्या काही मान्यता असतात त्या सोप्या पद्धतीने होतील, हा विचार सुद्धा यातच आपल्याला करावा लागणार आहे. आणि त्यामुळे खरं तर या सरकारने संपूर्ण राज्यामध्ये ही काही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न केलेला आहे. त्या माध्यमातून संपूर्ण राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे, हे वास्तव आहे. पनवेल, उरण तालुका, रायगड जिल्हा याच्या विकासाला चालना मिळणार आहे, ही आमच्या सगळ्यांसाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे मी या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि मला या प्रस्तावावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.